त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही, शिवसेना नेते संजय शिरसाट आणि नरेश म्हस्केंचं मत। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना वाईट वागणूक दिल्याचाही आरोप। महाराष्ट्र द्रोहींविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर हा सुवर्ण क्षण असेल, सगळ्याच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, अजित पवारांना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका, डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर। परभणीत इक्बाल नगरमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून 2 गटात राडा, दगडफेकीत 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान। पोलीस अधीक्षकांकडून शांतता राखण्याचं आवाहन। देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी मार्गावर ब्लॉक। नियोजित पूर्व मान्सून देखभालीचे काम 8 मेला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद। उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाही। संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत, ते नारदाची औलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं, तसंच ते आता राज ठाकरेंचंही राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे। पुणे एकत्र येण्यानं फारसा काही फरक पडत नाही, यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेलेत, असा टोला राधाकृष्ण विखेंनी लगावलाय। तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही। इतर भाषांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणं नाही। आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगं नाही, मात्र तुम्हाला विविध भाषा बोलता येणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय। एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटीसीचं उत्तर त्यांना विचारा, मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे, यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतलाय। राज्यातील सर्व 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे। नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा देखील बावनकुळेंनी दिलाय। भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीला गती आलेली असताना शहराध्यक्ष निवडीबाबत देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आक्रमक आणि डावपेच खेळण्यात तरबेज असलेल्या चेहऱ्याला देखील संधी दिली जाणार, यावरून पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली। भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। समाधान याचंच आहे, ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय। बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय FDIनं घेतलाय। बनावट पदार्थांची विक्री केल्याचं आढळल्यास संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। येत्या 8 मेला कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे। 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे। बीडमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। उसने घेतलेले 10 लाख न दिल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे। कासलेनं मुलाच्या फीसाठी 10 लाख रुपये उसने घेतल्याचं समोर आलंय।
नागरिकांच्या सोयीसाठी खासदार निधीतून 2 कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागात उभारण्यात आलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या टॉयलेट्स पुन्हा खर्च करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। यासाठी त्यांच्या जागा देखील बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईमध्ये झाडांची संख्या वाढते। तब्बल 33 लाख झाडांच्या सावलीमध्ये मुंबईकर आहेत। वनराईमुळे वाढत्या तापमानाला काही अंशी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळतंय, तर मागील 2 वर्षात तब्बल 1.25 लाखांहून अधिक झाडांची भर पडली आहे। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये सिडको विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। फणसवाडीत केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी निषेध केला। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अटल सेतू प्रभावित क्षेत्र कर्नाळा, साई, चिरनेर, नवनगर या परिसरात तिसरी मुंबई बसवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा टप्पा पार केलाय। तिसऱ्या मुंबईत स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी आता MMRDAला दक्षिण कोरियाची मदत मिळणार आहे। दक्षिण कोरियानं तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आगामी बैठक एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये घेण्याचं नियोजन करण्यात आलंय। नगर आणि नाशिक येथे असलेल्या उपकेंद्रांना डावलून विद्यापीठासारख्या शासकीय संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक खासगी संस्थेमध्ये आयोजित करण्याचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आलेल्या पार्टनरशिप्स फॉर एक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च या उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश करण्यात आलाय। IIT मुंबईच्या हब अंतर्गत मुंबई विद्यापीठ स्पोक म्हणून काम करणार आहे। यामुळे मुंबई विद्यापीठाच्या संशोधनाचं क्षितिज विस्तारणार आहे। मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आणि PDMLO मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाण पूल लवकरच तो खुला होणार आहे। 10 जून 2025 पर्यंत पूर्ण करावं आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीनं नियोजन करावं, असे आदेश देण्यात आले। ठाणे पालिका क्षेत्रामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न उभा आहे आणि त्यानुसार पालिका क्षेत्रात 96 इमारती अतिधोकादायक असून 4407 इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील 30 वर्ष जुन्या प्रार्थना स्थळावर महानगरपालिकेनं बुधवारी तोडक कारवाई केली। या कारवाईच्या निषेधार्थ विशिष्ट समाजातील नागरिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। नियोजित पूर्व मान्सून देखभालीच्या कामासाठी 8 मे 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी तात्पुरती बंद राहणार आहे। नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून 6 महिने आधीच सर्व विमान कंपन्या आणि भागधारकांना एक नोटीस देण्यात आली आहे। केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अर्थ मंत्रालयानं आयोगासाठी 35 पदं भरण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे। या वेतन आयोगाचा फायदा देशभरातील 47.85 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शन धारकांना होऊ शकतो। राज्यातील सर्व 199 साखर कारखाने बंद झाले आहेत। हंगामाअखेर 852 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून अवघा 9.48% साखर उतारा प्राप्त करत 80,76,000 टन साखर निर्मिती केली आहे। यंदा साखर निर्मितीमध्ये 29,24,000 टनाची मोठी घट झाली आहे। आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्यावर बंदी असताना काही विक्रेत्यांकडून कॅल्शियम कार्बाईड आणि एसिटिलीन गॅस याचा वापर केला जातो आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं तपासणी मोहीम हाती घेतली आहे। पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं तुरुंगात डांबून ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात अपील करण्याची परवानगी दिली नाहीये आणि त्यांना केवळ दूतावास सल्लागार सेवेची मुभा देण्यात आली आहे, अशी कबुली पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं तेथील सर्वोच्च न्यायालयासमोर दिली। या कबुलीमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं 2019 मध्ये दिलेल्या आदेशाचा भंग झाल्याचं समोर आलंय। पालघरमध्ये स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांना जीवनरक्षक जॅकेट दिलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे। याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। दरम्यान या बोट चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला। 108 पाठोपाठ 102च्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। भर उन्हात नादुरुस्त रुग्णवाहिकेला धक्का मारत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। कोल्हापूरमध्ये सिने कलाकार आणि नेत्यांचा आवाज काढत चहा विक्री करणारा जोरदार चर्चेत आलाय। मनोरंजन स्रोत असल्यानं नागरिक चहा पिण्यासाठी इथे मोठी गर्दी करतायत। मनमाडमध्ये मानवी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलंय। बिबट्या जेरबंद झाल्याचं वृत्त कळताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळालेली आहे। येत्या महिन्याभरात DPR तयार करण्यात येणार आहे। खासदार भागवत कराड यांनी ही माहिती दिली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी गाळानं भरलेली आहे. समुद्र आणि खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यानं मासेमारी बोटी भरकटून अपघाताचं प्रमाण वाढलंय. यावर्षी खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली होती, मात्र गाळ काढण्याचं काम बंद झालंय. यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेडमध्ये गेल्या 3000 वर्षांपूर्वीची वस्ती आढळली आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध तथा सम्राट अशोककालीन मडक्याचे खापरे या ठिकाणी आढळून आलेले आहेत. एवढंच नाही तर सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी सुद्धा आढळल्या आहेत. नागपूर येथील पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम इथे दाखल झाली असून त्यांनी उत्खनन सुरू केलंय.